ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रिया आणि सायली पासून. तर आता इथे सायली भाऊक झालेली असते बघा प्रेक्षक हो. आईच्या प्रेमात वाटेकरी कसा येऊ शकतो प्रिया असं म्हणते आता सायली. पण तू आली आहेस ना सायली असं म्हणते आता प्रिया. वाटेकरी म्हणून तू माझ्या आईपासून दूर राहा तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेन असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे खाली पूजा करत असतात सगळेजण, आरती वगैरे होत असते. घालिंग लोटांगण हे शेवटचं आता चालू होतं बघा प्रेक्षक हो. आणि अजूनही सायली आणि प्रिया खाली आलेल्याच नाही आहेत. तर आता इथे सायली म्हणते, तू खरं बोलतेस प्रिया असं म्हणते आता सायली. 100% असं म्हणते आता प्रिया. तू या घरात येणं बंद कर सायली. बघ बघ असं म्हणते आता प्रिया. मी माझ्या आईला कसलाच त्रास होऊ देणार नाही असं म्हणते ती. तर सायली खूप भावूक होते इथे. पण बघा प्रेक्षक हे काय पटलेलं नाही आहे. म्हणजे सायली ह्या क्रिमिनल मुलीशी म्हणजे तिच्यावर एवढा विश्वास ठेवते सायली, हे खरंच पटण्यासारखं नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की सांगा. तर आता सायलीला आठवतं कसं ती जेवण भरवत असते प्रतिमाला, कसं तिची काळजी घेत असते. आता तिला स्वतःचं आणि प्रतिमाचं नातं आठवतं आता सायलीला. कसं तिला झोपवत असते, कसं तिच्या वेण्या घालत असते, कसं स्वयंपाक बनवायला शिकवत असते, हे सगळं आता आठवतं सायलीला. आणि कसं प्रतिमा सायलीला जवळ घेत असते, सगळं तिला आठवतं. प्रिया, तर आता प्रिया कसं त्रास येत असते प्रतिमाला सारखं हे आठवतं. सोड ती माझी आई आहे असं म्हणत असते ना आता प्रिया. आणि सायली कसं दूर लोटत असते प्रियाला, हे सगळं तर आठवायला लागतं सायलीला. तिला अपराधी वाटायला लागतं की मीच तर रिझन नसेल ना की ह्या मायलेकीच्या नात्यात कडवटपणा निर्माण करणारी असं तिला वाटायला लागतं. मीच तुझी मुलगी आहे, मीच तुझी मुलगी आहे असं म्हणत असते ना प्रिया. तेव्हा सायलीने तिला मारलेलं असतं, हे सगळं आठवतं आता सायलीला बघा प्रेक्षक हो. ठीक आहे असं म्हणते आता सायली. माझ्या इथे न येण्याने तू जर प्रतिमा त्याशी चांगलं वागणार असशील तर यापुढे ह्या घरात येणार नाही मी असं म्हणते सायली. तर आता खूप खुश होते बघा प्रिया. खरंच खूप बावटपणा दाखवला इथे सायलीचा, खरंच खूप बावटपणा दाखवलाय. तर आता प्रिया म्हणते, नुसतं बोलू नकोस, वचन दे मला असं म्हणते आता प्रिया. काय ऍक्टिंग करते ही प्रिया मूर्खासारखी खरंच प्रेक्षक हो. दिलं वचन असं म्हणते आता सायली. मी वचन देतेय की यापुढे मी या घरापासून दूर राहीन असं म्हणते आता सायली. तर खूप खुश होते बघा प्रेक्षक हो प्रिया. खूपच आनंद होतो तिला की आता कधीच येणार नाही सायली म्हणून. आता तरी खाली येशील असं म्हणते आता सायली. आणि प्रतिमा त्यांची नीट वागशील असं म्हणते आता सायली. खूप आवडपणा दाखवलाय खरंच. खून करणारी मुलगी हे सगळं ऐकेल का? काय दाखवतायत मूर्खासारखं. कोण लिहिलंय कोण हे असला ट्रॅक. तर आता इथे रविराज बघतो वरती. तर आता सायली रडत थांबलेली असते तिथे आणि तिथे लक्ष गेलेलं असतं आता रविराजचं. मला असं का वाटतंय मी माझ्याच घरात येण्यासाठी नकार देते असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन पण बघतो सायलीकडे. तर आता प्रिया खुश होऊन बाहेर आलेली असते, हेही सगळे बघतात. तर आता इथे प्रिया येते खाली आणि आता ती सायलीच्या बाजूला थांबते. आणि अर्जुन आता बघतो सायलीकडे. तर सायलीचा चेहरा उतरलेला असतो, तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तर आता इथे रविराजला पण कळत नाही काय चाललंय ते म्हणून. प्रिया मात्र खूप आनंदात असते बघा. त्याला आता डाऊट आलेला असतो काहीतरी नक्की घडलंय ह्यांच्यात म्हणून. आणि आता इथे पूजा करत असतात बाकी सगळे, त्यांचं लक्ष नसतं दुसरीकडे. मात्र रविराज आणि अर्जुनचं लक्ष असतं प्रिया आणि सायलीकडे. तर आता इथे संपन्न होते पूजा आणि आता इथे प्रिया खूप आनंदात असते. तर आता इथे रात्र झालेली दाखवली आहे. माझी आई माझ्याशी बरी वागायला का आली, छान बोलायला का आली, तू लगेच हजर होतेस आणि माझ्या आईला मी मिठी मारायच्या आधी तू येतेस आणि मिठी मारतेस असं म्हटलेले असते ना प्रिया. हे सगळं आठवत असतात सायलीला. बावट असते खरंच ही सायली, खूप बावट. तू माझ्या आईपासून दूर राहा तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेल. मूर्खपणा दाखवलाय, निव्वळ मूर्खपणा बघा प्रेक्षक हो. तर सायली आता निघून जाते तिथून रविराजच्या घरातून. रडत रडत निघून जाते आता ती. आणि खूप भावूकही होते ती तिथून निघून जाताना. आणि तिच्या डोळ्यात आता खूप अश्रू असतात. तर आता सायली निघून जाते तिथून. तर आता इथे रात्र झालेली असते आणि बेड बनवत असतात अर्जुन आणि सायली. तर अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडे आणि सायलीचा चेहरा उदास असतो. तर आता अर्जुन म्हणतो, बायको हे खूप बरं झालं ना की पूजेला आपल्याला सिनियरनी बोलवलं, सगळे एकत्र किती खुश होते ना असं म्हणतो आता अर्जुन. असं म्हणते आता सायली. असे गेट टुगेदर्स ना नेहमी व्हायला हवे असं म्हणतो आता अर्जुन. असं म्हणते आता सायली. बायको असं म्हणतो आता अर्जुन. आता तो सायलीकडे येतो. प्रॉब्लेम काय झालाय असं म्हणतो आता अर्जुन. प्रॉब्लेम काहीच नाही असं म्हणते आता सायली. तू तन्वीच्या रूम मधून बाहेर आलीस तेव्हा तू शांत झालीस. तुला तन्वीने काही बोललं का असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता इथे प्रिया राणीसारखी झोपत असते. मी आले ह्या घरात तरी त्या सायलीची लुडबुड चालूच होती. पण मस्त काटा काढलायस ग तिचा तू प्रिया. अगदी या घरात ती आता परत कधीच नाही येणार. बेचारी वचनात बांधलेली गेली आहे असं म्हणून प्रिया हसते आता खूप. पण त्या सायलीने कान भरल्यामुळे त्या प्रतिमाचा खूप माज वाढला होता. आता तिचंही तोंड बंद असं म्हणते आता प्रिया.
प्रिया असं म्हणते आता ती. कसली हुशार आहेस ग तू, काय डोकं वापरलंयस? आता तुला आवडवणारं इथे कुणीच नाही असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे सायली म्हणते, नाही काय नाही बायको असं म्हणत होता अर्जुन, तुला खोटं बोलता येत नाही आणि माझ्या समोर तर नाहीच नाही असं म्हणत होता तो. काय घडलं ते तू मला सांगणार आहेस की मी तन्वीला फोन करू असं म्हणत होता अर्जुन. मी सांगते ना असं म्हणते आता सायली. माझी आई माझ्याशी जरा असं बरं वाटायला का आली, छान बोलायला का आली की लगेच तू तिथे हजर होतेस आणि माझ्या आईला मी मिठी मारायच्या आधी तू येतेस आणि तू तिला मिठी मारतेस. तू माझ्या आईपासून दूर राहा तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेन. मी वचन देते असं म्हटलेले असते ना सायली, की यापुढे ह्या घरापासून दूर राहीन असं म्हटलेली असते सायली. हे सगळं आता सांगते ती अर्जुनला. काय तू तन्वीला असं वचन दिलंस की तू सिनियरच्या घरी कधीच जाणार आहेस असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे मैपतला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आता तो प्रियाच्या बापाच्या घराबाहेर थांबलेला असतो. आता नागराज येतो तिथे आणि म्हणतो, मी केव्हापासून शोधतोय तुला आणि एवढ्या पावसात कशाला बोलवलंस तुम्हाला इथे असं म्हणत होता नागराज. काय इथे असं म्हणत होता तो. तर आता मैपत म्हणतो, नागराज शेठ आता वय झालं तुमचं, रात्री जरा बदाम भिजत घाला आणि खावा जरा, म्हणजे तुम्हाला बोललेलं लक्षात राहील असं म्हणतो मैपत. सरळ बोल ना, सरळ बोल की जरा असं म्हणतो नागराज. त्या बाईने जो पत्ता दिला होता त्या पत्त्यात काय लिहिलं होतं, थिएटरच्या मागच्या गल्लीत टेलरचं दुकान, ते बघा असं म्हणत होता मैपत. आणि आता बघतो तो, श्रद्धा टेलर्स, बघा ना असं म्हणत होता मैपत. श्रद्धा टेलर्स म्हणजे आपल्या चिचोंद्रीचं खरं घर हे असं म्हणत होता नागराज. अगं असं का केलंस तू असं म्हणत होता अर्जुन सायलीला. मग आणि दुसरं काय करणार होती मी असं म्हणते आता सायली. त्या प्रियाच्या थोबाडीत मारायला हवं होतंस तू. अगं कुठे गेली सायली 2.0 आणि मुळात असं का वचन दिलंस तू असं म्हणत होता अर्जुन. अहो हे बघा असं काही केलेलं नाही आहे मी जर का वचन दिलं आणि प्रतिमा आत्याला तिने त्रास नाही दिला तर काय हरकत आहे असं म्हणते आता सायली. मीच एक पाऊल मागे घ्यायला हवं ना, आणि 24 तास तर त्या घरात नाही राहू शकत ना आपण. तिच्यावर लक्ष ठेवायला. परवा ती प्रतिमा आत्याला गरम तव्यावर पाडायला निघाली होती. आता निदान ती तसं तरी नाही करणार असं म्हणते आता सायली. तुला खरंच असं वाटतं असं म्हणत होता अर्जुन. तिने आता प्रतिमा आत्याला हातच लावू दाखवू दे आणि तिचा हातच उपटून तिच्या हातात नाही दिला तर नावाची सायली नाही असं म्हणते आता ती. क्या बात है, शब्बास. हे आहे ना माझी सायली, स्वतःच्या जवळच्या माणसासाठी काहीही सॅक्रिफाईस करणारी. पण जर कोणी चुकीचं पाऊल घेतलं तर कुणाचंच ऐकणार नाही असं म्हणत होता अर्जुन. आणि त्याला आनंद वाटतो, प्राऊड होतो आता तो सायलीवरती. हे टेलरच्या दुकानात जायचं आणि खात्री करून घ्यायची की त्याच लोखंडे टेलरचं घर आहे म्हणून असं म्हणत होता मैपत दादा असं म्हणत होतो माणूस होता मैपतचा. आणि तो येतो होता टेलरच्या घराबाहेर. कोण आहे असं म्हणत होता तो टेलर. काय असं म्हणत होता तो. नाटकाचं घर इथंच आहे ना, ते मागच्या अंगाला आहे, तुम्ही पुढच्या गलीला आला असं म्हणत होता तो टेलर. बरं बरं असं म्हणतो मैपतचा माणूस. काका असं म्हणत होता तो. हे टेलरचं दुकान तुमचं आहे का असं म्हणत होता तो. हां असं म्हणत होतो. का म्हणजे कोणा कपडे शिवायचे असते तर तुमचं नाव सांगतो असं म्हणत होता तो. नाही नाही मग आमचंच हे दुकान आहे, 20-21 वर्ष झाली आम्ही दुकान चालवतोय. आजूबाजूचे बायका पण येतात ब्लाऊज शिवायला असं म्हणत होता तो. पोरी बाळी पण येतात ड्रेस शिवायला असं म्हणते आता ती बाई. बस असं म्हणत होता अर्जुन. एवढीच. तर आता हसतो अर्जुन. म्हण मग आणखीन किती हसू, मला माझंच घर तुटल्यासारखं वाटतंय असं म्हणते आता सायली. रविराज काकांचं घर मला माझं हक्काचं घर वाटायचं, पण इथून पुढे मी त्या घरात कधीच जाऊ शकणार नाही. प्रतिमा आत्यांना भेटावंसं वाटलं तरी भेटू शकणार नाही असं म्हणते आता सायली. पण हे पचवणं मला खूप जड जाणार आहे. मग तुमचं घर पण इथेच असेल ना असं म्हणतो होता तो. हे काय असं म्हणते आता ती बाई. काहीतरी आहे बघा प्रेक्षक हो, म्हणजे नॉर्मल बोलत नाहीत हा लोक, एकमेकांकडे बघून बोलतायत हे नवरा बायको. म्हणजे नक्की प्रियाने काहीतरी चुकीचा त्यांना प्लांट केलाय किंवा काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे बघा प्रेक्षक हो. आणि मैपत हे सगळं लांब थांबून रेकॉर्डिंग करतोय. अरे घर इथेच आहे असं म्हणत होता तो टेलर. मागे घर आहे, पुढे दुकान आहे. तुमचं नाव संतोष लोखंडे, मी मैनावती लोखंडे असं म्हणते आता ती. तर आता इथे मैपत आणि नागराज एकमेकांना बघत असतात. सांगतो ना कुणी असलं तर नाव लक्षात ठेवा असं म्हणते ती बाई. श्रद्धा टेलर. चालेल चालेल असं म्हणून आता जातो तो. असं म्हणून ती बाई आत जाते. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बायको तू एकदा निर्णय घेतलायस मग आता जास्त विचार करू नकोस. अगं तू तन्वीला हे विचार दिलेलं नाहीयेस ना, तू प्रतिमा आत्याला कधीच भेटणार नाहीयेस, तिच्याशी बोलणारही नाहीयेस, असं काय नाही सांगितलंस ना तिला असं म्हणतो अर्जुन. नाही नाही अजिबात नाही असं म्हणते आता सायली. झालं तर मग तुला जेव्हा केव्हा प्रतिमा आत्याची आठवण येईल तू फोन कर किंवा तिला घरी बोलव आणि इथे भेटा तुम्ही, सिम्पल असं म्हणत होता अर्जुन. तुमचं सगळं पटतंय हो मला असं म्हणते आता सायली. पण तरीही असं का वाटतंय का माहीत असं म्हणते तर सायली. त्या तन्वीला असं वाटू दे की ती जिंकली असं म्हणत होता तो. तिला तर हे पण माहीत नसेल की तिचं ते गाठोडं आता आपल्याकडे आहे, म्हणजे तुझं गाठोडं तिने टाकून गेलेले असते ना ते आपल्याकडे आहे असं म्हणते आता ती. सो मॅडम आता जास्त विचार करू नका असं म्हणत होता अर्जुन. ओके असं म्हणत होता तो.
रिलॅक्स असं म्हणतो तो. पण हे पचण्याचं का नाही आहे बघा प्रेक्षक म्हणजे अर्जुन पण म्हणतोय असं वचन नाही दिलं ना तसं वचन म्हणजे काय मूर्खाचं काय हे एका क्रिमिनलला तुम्ही वचन देऊन येता. खूपच बावट दाखवलंय खरंच प्रेक्षक आणि आता इथे परत महिपत आणि नागराजला दाखवले आणि आता तो महिपतचा गुंड असतो तो त्याला येऊन इन्फॉर्मेशन देतो. साहेब असं म्हणत होता तो तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहे त्या टेलरचं घर सदाशिव लोखंडे. पाहिलं नागराज शेठ असं म्हणतो महिपत आपली चिचुंद्री कसल्या कचऱ्यातनं आली ते. हा राती झोपडीत आणि स्वप्न मालाचे बघते पण आपण तिला तिची लायकी दाखवायची असं म्हणत होता महिपत. आणि आता दोघे हसतात आणि एकमेकांना टाळे देतात. तर आता इथे अर्जुन परत गाठोडं ठेवतो सायलीच्या आतमध्ये. तर आता इथे अर्जुनला काहीतरी शंका येते तर आता जातो तो सायलीकडे. बायको असं म्हणतो होता तो मला एक सांग जेव्हा तुला तुझ्या लहानपणीच्या वस्तू दिसतात तुला खूप डिस्टर्ब होतं. इनफॅक्ट जेव्हा तू तन्वीचं गाठोडं पाहिलंस तेव्हा तुला खूप त्रास झाला होता रेस्टलेस आली होतीस तू पण आज तुला स्वतःचं गाठोडं बघताना काहीच कसं काय झालं नाही असं म्हणतो होता अर्जुन. एकदम रिलॅक्स्ड होतीस तू असं म्हणतो होता अर्जुन. मला पण आश्चर्यच वाटतंय असं म्हणते आता सायली. कदाचित मी आता स्वतःचं घट्ट मन केलं असेल म्हणून त्रास करून घ्यायचा नाही असं स्वतःला समजावलं म्हणून वाटलं नसेल का काही असं म्हणते आता सायली. तसं असेल तर तेच बेस्ट आहे असं म्हणत होता अर्जुन. चाइल्डहुड कायमचा संपला इट्स गुड असं म्हणत होता तो. झोपूया आपण असं म्हणत होता तो. गुड नाईट असं म्हणत होता तो सायलीला. आणि आता सकाळ झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली सकाळी रांगोळी काढण्यासाठी सगळं सामान बाहेर घेऊन आलेली असते. तू माझ्या आईपासून दूर राहा तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेल. मी पुढे ह्या घरापासून दूर राहील असं म्हणून वचन दिलेले असते ना सायली. आठवतं तिला परत हे सगळं कालचा प्रकार बघा प्रेक्षक आणि ती खूप त्रास करून घेत असते स्वतःला ते सगळं आठवण करून घेऊन. आता परत सायलीला भूतकाळाचे दृश्य दिसायला लागतात. एक लहान मुलगी जंगलमध्ये फिरत असते आणि आता त्रास होत असतो सायलीला. तिचं डोकं दुखायला लागतं बघा खूप प्रेक्षक हो. आणि तिला आठवतं ती बावली घेऊन ती चालत असते ना. आणि आता रांगोळी काढता काढता सगळे तिला भास होत असतात आणि तिची रांगोळी खराब होत असते. तर आता तिला आठवतं ती मुलगी आई आई म्हणत फिरत असते आई बाबा म्हणत फिरत असते. फॅन्टॅस्टिक असं म्हणतो होता अर्जुन. किती सुंदर रांगोळी काढलीस तू. प्रत्येक गोष्ट तू किती परफेक्ट कशी काय काढतेस बायको असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायलीचा चेहरा वेगळाच झालेला असतो. तर आता ती बघते त्याच्याकडे आणि तिचा हात थरथरत असतो खूप. तिचा हात खूप जास्त थरथरत असतो बघा प्रेक्षक आणि अर्जुन ते बघतो. आणि रांगोळी तिची वाईट झालेली असते म्हणजे बाद झालेली असते. तर आता इथे कॉफी घेऊन आलेली असते प्रतिमा. प्रियासाठी तयार हो साडी नेस असं म्हणते आता प्रतिमा. अरे देवा असं म्हणते आता प्रतिमा. तर आता महाराणीसारखी बसलेली असते बघा प्रेक्षक हो प्रिया. पाय मागे घे तन्वी असं म्हणते आता प्रतिमा. का असं म्हणते आता प्रिया. काय प्रॉब्लेम आहे हे असं बसायचं असतं का असं म्हणते आता प्रतिमा. मग कसं बसतात असं म्हणते आता प्रिया. का कशाला वाकड्यात शिरतेस असं म्हणते प्रतिमा. नाही मी माझ्या सरळ रस्त्यानेच चालली आहे. तुला तो रस्ता वाकडा दिसतोय मी ह्याचं काहीच नाही करू शकत आहे असं म्हणते आता प्रिया. कारण तसंही मी काय केलं ना तरी मी तुला चुकीचंच वाटणार आहे असं म्हणते आता प्रिया. वागण्यात जरा शिस्त असायला हवी एवढंच माझं म्हणणं आहे असं म्हणते आता प्रतिमा. ठीक आहे मग तू शिकव आई शिस्त असं म्हणते आता प्रिया. शिकव असं म्हणते आता प्रिया. कशी बसू मी हे बघ. अशी बसू की अशी बसू असं म्हणून आता प्रिया खूप फनी दाखवलंय खरंच हे प्रेक्षक हो. बायको असं म्हणत होता अर्जुन. काय झालं असं म्हणत होता अर्जुन. कुठे काय असं म्हणते आता सायली. काय नाही आता सांगतच नाही ती. तर आता तिचा हात थरथरत असतो ना त्याला दिसतो आता अर्जुनला. तर आता तो हात पकडतो सायलीचा घट्ट. थरथरत असतो म्हणून तुझा हात थरथरतोय बायको. काय झालंय असं म्हणत होता अर्जुन. आई असं म्हणते आता प्रिया. मला श्वास घ्यायचा आहे बघ मी श्वास घेतेय चालेल ना असं म्हणते आता ती. की हे चुकतंय असं म्हणते आता प्रिया. हां असं म्हणून विचारते. तर तेवढ्यातच रविराज आलेला असतो. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणते आता प्रतिमा. असं म्हणते आता प्रिया. आत्ता जाऊन करेक्ट बोललेली आहेस असं म्हणते आता प्रिया. एक तर माझ्यापासून दूर राहा किंवा माझ्याशी ॲडजस्ट करायला शिक असं म्हणते प्रिया. कारण आता ह्या घरात सपोर्ट सिस्टम तुझी उरलेली नाही आहे आई असं म्हणते आता प्रिया. आधीच बाबाने बोलणं टाकलंय त्यात तुझी पाठराखीन या घरात परत कधीच येणार नाही आहे असं म्हणते आता प्रिया. तर आता कळतच नाही प्रतिमाला काय म्हणून आणि रविराजला सुद्धा नाही कळत. पण त्याला आता लक्षात येतं की सायली किती डिस्टर्ब झालेली असते प्रियाच्या रूममधून आल्यापासून. आणि तो बघितलेला असतो प्रिया काहीतरी करत असते सायलीसोबत म्हणून. आता तिला ते सगळं आठवतं आणि आता प्रतिमा बघते रविराजला. तर आता इथे प्रतिमा म्हणते रविराज. तर आता रविराज निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. आणि या प्रियाला कळतच नाही काय झालंय म्हणून. तर आता प्रतिमा निघून जाते तिथून. तर आता इथे सायली अर्जुनला दाखवलंय काय नाही असं म्हणते सायली. बराच वेळ रांगोळी काढत बसले ना म्हणून कदाचित झालं असेल असं म्हणते आता सायली. त्याला सांगतच नाही की ते त्याला भास होत आहेत म्हणून. म्हणून मी तुला आता हेल्प करतो असं म्हणत अर्जुन. आणि आता तो रांगोळ्या घेतो बघा हातात प्रेक्षक हो. आणि आता दोघे मिळून रांगोळी काढणार आहेत अर्जुन आणि सायली. आणि आता तो रांगोळी काढायला सुरुवात करतो कलर भरायला सुरुवात करतो. आणि सायली पण आता रांगोळी काढत असते आणि तो कलर सुद्धा भरत असतो. तर आता ती बघते त्याच्याकडे बघा प्रेक्षक हो. आणि ते दोघं एन्जॉय करतात आता रांगोळी काढणं आणि एकमेकांकडे बघत असतात ते दोघं.
तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. जी पाठ राखीन सायरी आता येणार नाही आहे, तुझा सासुरवास आता सुरू असं म्हणते प्रिया. प्रतिमा ये सायली असं म्हणून रविराज आता घेऊन येतो सायलीला घरी. त्याच्या सायली आज तू ह्या घराचा उंबाठा ओलांडला आहेस, तो माझी लेक म्हणून आजपासून हेच तुझा माहेर आहे आणि हे ज्यांना मान्य नाही त्याने खुशाल घराबाहेर पडावं असं म्हणतो रविराज. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.